पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत गणित भाग 2 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. प्रश्न क्रमांक 3 ए. खालीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा. 3 गुण. 1. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. ADC कोलिनियर बिंदू. रेख DE समांतर बाजू BC. AEB एकरेषीय बिंदू. तर AB भागिले BC बरोबर AE भागिले EB हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सिद्धता. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे, म्हणून भागिले BC बरोबर AD भागिले DC. समीकरण 1. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC म्हणून भागिले EB बरोबर AD भागिले DC. समीकरण 2. AB भागिले बरोबर भागिले EB 1 व 2 वरून. प्रश्न क्रमांक 3 नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन ABCचा दुभाजक. ADC एकरेषीय बिंदू. रेख DE समांतर बाजू BC. AEB एकरेषीय बिंदू. सिद्धता. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे, म्हणून AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. समीकरण 1. कोन दुभाजकाचे प्रमेय. AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC म्हणून AE भागिले EB बरोबर AD भागिले DC.
समीकरण 2. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC, AE भागिले EB बरोबर AD भागिले DC. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. म्हणून AB भागिले BC बरोबर AE भागिले EB. समीकरण 1 व 2 वरून प्रश्न 2. पक्ष केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. साध्य AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. रचना AC आणि रेख BD काढले. रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. सिद्धता त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE मध्ये कोण AEC एकरूप कोण DEB. एकरूप कोण BDE एकाच वर्तुळकंसातील अंतर्लिखित कोण. म्हणून त्रिकोण CAE समरूप त्रिकोण BDE. म्हणून भागिले DE बरोबर CE भागिले. म्हणून AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. पक्ष केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. साध्य AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. रचना रेख AC आणि रेख BD काढले. सिद्धता त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE मध्ये कोण AEC एकरूप कोण DEB विरुद्ध कोण. म्हणून कोण CAE एकरूप कोण BDE एकाच वर्तुळकंसातील अंतर्लिखित कोण. कोण CAE एकरूप कोण BDE एकाच वर्तुळकंसातील अंतर्लिखित कोण. म्हणून त्रिकोण CAE समरूप त्रिकोण BDE. कोको समरूपता कसोटीनुसार. म्हणून AE भागिले DE बरोबर CE भागिले BE. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. म्हणून त्रिकोण CAE समरूप त्रिकोण BDE. कोको समरूपता कसोटीनुसार. AE भागिले DE बरोबर CE भागिले BE. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. म्हणून AE गुणिले BE बरोबर CE गुणिले ED. B खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 6 गुण. 1. खालील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवा. A 1 ऋण 3 B 2 ऋण 5 C ऋण 4 7. A बरोबर
1-3 x1 y1, b बरोबर 2-5 x2 y2, c बरोबर 4-7 x3 y3. रेख AB चा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 बरोबर 5 वजा 3 भागिले 2 वजा 1 5 अधिक 3 भागिले 1 2 रेख BC चा चढ y3 वजा y2 भागिले x3 वजा x2 बरोबर 7 वजा 5 भागिले 4 वजा 2 7 अधिक 5 भागिले 6 7 अधिक 5 12 12 भागिले 6 बरोबर 2 म्हणून रेख AB चा चढ बरोबर रेख BC चा चढ बिंदू B दोन्ही रेषांवर आहे म्हणून बिंदू ABC हे एकरेषीय आहेत. 2 त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC भागिले MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC भागिले MN बरोबर 5/4. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. पक्ष AB भागिले LM बरोबर BC भागिले MN बरोबर AC भागिले LN बरोबर 5/4. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात AB 5.5, BC 6, AC 4.5. 5.5 भागिले LM बरोबर 6 भागिले MN बरोबर 4.5 भागिले LN बरोबर 5/4. 5.5 भागिले LM बरोबर 5/4. 5.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले LM. 5.5 गुणिले 4 भागिले 5 बरोबर LM. 5 एके 5. 5 गुणिले 1.1 5.5. 1.1 गुणिले 4 बरोबर 4.4. 4.4 बरोबर LM. म्हणून LM बरोबर 4.4 सेमी. 6 भागिले MN बरोबर 5/4. 6 गुणिले 4 भागिले 5 बरोबर MN. साइन चौक 24. 24 भागिले 5 बरोबर MN. म्हणून MN बरोबर 4.8 सेमी.
4.5 भागिले LN बरोबर 5/4. 4.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले LN. 4.5 गुणिले 4 भागिले 5 बरोबर LN. 5 एके 5. 5 गुणिले 0.9 4.5. 0.9 गुणिले 4 3.6. 3.6 बरोबर LN. म्हणून LN बरोबर 3.6 सेमी. कच्ची आकृती त्रिकोण ABC. AB बरोबर 5.5 सेमी. BC बरोबर 6 सेमी. AC बरोबर 4.5 सेमी. त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 4.4 सेमी. MN बरोबर 4.8 सेमी. LN बरोबर 3.6 सेमी. आकृती त्रिकोण ABC काढण्यासाठी प्रथम BC 6 सेमी लांबीचा काढला. कंपासमध्ये 5.5 सेमी अंतर घेऊन कंपासचे टोक बिंदू B वर ठेवून रेषाखंड BCच्या वरील बाजूस चाप मारला. आता कंपासमध्ये 4.5 सेमी अंतर घेऊन कंपासचे टोक बिंदू C वर ठेवून पहिल्या चापाला छेदेल असा दुसरा चाप मारला. छेदनबिंदूला A नाव दिले. बिंदू AB जोडले. बिंदू AC जोडले. अशा प्रकारे त्रिकोण ABC तयार केला. त्रिकोण LMN काढण्यासाठी प्रथम MN 4.8 सेमी लांबीचा काढला. कंपासमध्ये 4.4 सेमी अंतर घेऊन कंपासचे टोक बिंदू M वर ठेवून रेषाखंड MNच्या वरील बाजूस चाप मारला. आता कंपासमध्ये 3.6 सेमी अंतर घेऊन कंपासचे टोक बिंदू N वर ठेवून पहिल्या चापाला छेदेल असा दुसरा चाप मारला. छेदनबिंदूला L हे नाव दिले. बिंदू LM जोडले व LN जोडले. अशा प्रकारे त्रिकोण LMN तयार केला. प्रश्न 3. त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290. तर QR काढा. त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290. PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2PM वर्ग अधिक 2QM वर्ग. अपोलोनियसचे प्रमेय. PQ वर्ग अधिक PR वर्ग 290. PM 9. 290 बरोबर 2 गुणिले 9चा वर्ग अधिक 2 गुणिले QM वर्ग. 9चा वर्ग 81. म्हणून 290 बरोबर
2 × 81 अधिक 2 QM वर्ग 2 × 81 162 म्हणून 290 बरोबर 162 अधिक 2 QM वर्ग म्हणून 290 वजा 162 बरोबर 2 QM वर्ग. 290 मधून 162 गेले 128 128 बरोबर 2 QM वर्ग. 128 भागिले 2 बरोबर QM वर्ग. बे एकी बे 2 × 64 128 64 बरोबर QM वर्ग. वर्गमूळ घेऊन म्हणून QM बरोबर 8 रेख PM मध्यगा आहे म्हणून M हा QR चा मध्यबिंदू आहे म्हणून QM बरोबर MR. M हा रेख QR चा मध्यबिंदू म्हणून QR बरोबर 2 × QM. QM बरोबर 8 2 × 8 16 म्हणून QR बरोबर 16 म्हणून QR बरोबर 16 एकक. प्रश्न 4 त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेख BC. रेषा L ही बाजू AB ला M मध्ये व बाजू AC ला N मध्ये छेदते. येथे आकृती काढणे महत्त्वाचे. साध्य AM भागिले MB बरोबर AN भागिले NC. रचना रेख MC व रेख NB काढले. सिद्धता त्रिकोण AMN व त्रिकोण BMN मध्ये त्रिकोण AMN व त्रिकोण BMN. एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण BMN बरोबर AM भागिले MB. समान उंचीचे त्रिकोण. एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण BMN बरोबर AM भागिले MB. समीकरण 1 समान उंचीचे त्रिकोण. त्रिकोण AMN व त्रिकोण CMN मध्ये त्रिकोण AMN व त्रिकोण CMN मध्ये एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण CMN बरोबर AN भागिले NC. समान उंचीचे त्रिकोण. एरिया त्रिकोण AMN व त्रिकोण CMN मध्ये एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण CMN बरोबर AN भागिले NC. समीकरण 2 समान उंचीचे त्रिकोण.
त्रिकोण BMN व त्रिकोण CMN मध्ये त्रिकोण BMN, त्रिकोण CMN समान पाया व उंची असलेले त्रिकोण म्हणून त्यांची क्षेत्रफळे समान. त्रिकोण BMN व त्रिकोण CMN मध्ये एरिया त्रिकोण BMN बरोबर एरिया त्रिकोण CMN. समीकरण 3. समान पाया व समान उंचीचे त्रिकोण म्हणून एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण BMN बरोबर एरिया त्रिकोण AMN भागिले एरिया त्रिकोण CMN. विधान 1, 2 व 3 वरून म्हणून AM भागिले MB बरोबर AN भागिले NC. म्हणून त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हे विद्यार्थी मित्रांनो लिहायला विसरू नका. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 3 चा व्हिडिओ पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.